खेळ झाले पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले माधव 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 त्यांका पानाची सवय नाही हा का काय तू पान खायला घातलंस त्याला का माका काय माहिती असा भयत माधव माधव उठ उठ इथून माधव माधव उठ आर्चिस ए आर्चिस बाहेर ये लवकर माधव उठ मी मदत करते उठव हात सोडा दी त्याचा आम्ही आमचं काय ते बघून घेऊ माधव माधव उठ इथून आर्चिस मम्मा काय झालंय डॅड 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 चल आत घेऊन चल याला शुद्ध गेलीये डॅड उठ माधव निलिमा काय झालं गो माधवा हिने माधवला पान खायला घातलं त्यामुळेच होतंय हे सगळं शुद्ध हरपलीये त्याची काय गो किती त्या का पान खाऊ घातलंस कोणी सांगितलं तू का खरा सांग त्या पानात काय टाकलं होतंस काय गो बोल ना आता माधवा आर्चिस पकड तिकडनं सोड सोड माधवा हळू माधव उठ चला ठीक आहे हळू हळू ह्या सगळा मुद्दाम करता हा या डाव वाहतेचो माझ्या पोरांचा वाटोळा करून बघतस काय गो औदचे तूच करतास सगळा माका काय ठाऊक नाही दत्ता रघु भाऊजीने सांगितलं होता ना ह्या घराचा जा वाईट बघता तायच हा ह्याच आता आपण आपले छायावर संशय घेत होतो पण ही हडळ हाय घरातच हा काय रे गणेशा तो आवाज कसलो येता काय नाही तू कुठे निघालीस मी खाली चाललोय नको जाऊस बस माका वाटतं ह्याना सुसल्याच काहीतरी झालेलं असतात तू लक्ष नको देऊस ग तू बरी आहेस ना माका काय झाला पण काय रे तू इलस कधी आणि आत्या का आता भेटतस अगं जरा कामं होती सगळ्यांकाच कामं असतात माकाच काय ती नसत तुका माहित मी एकटा असेल माझ्या वांगडात कोणी एक नाही माझ्या बावल्याक सुद्धा काढून घेतले
आत्या मी आलोय ना आता. दत्ता, हे का बाहेर काढू भया आत्ताच्या आत्ता. हे का जर बाहेर काढला नाही ना तर हा वत्याचा नव्हता करीत. पाणी आण. हो हो. माधव, ए माधव, माधव, माधव डोळे उघड. माधव, मामा. माधव, ए माधव, डोळे उघड. डॅड. माधव, मामा, एवढं काय झालंय? अरे तुझ्या डॅडला कसलंही व्यसन नाही आणि त्या सुषमानी पान खायला दिलं त्याला. मामा, डॅडला काही होणार नाही ना? डोंट वरी अर्चित, येईल तो शुद्ध. ए माधव, माधव, डॅड. माधव. काय गो, तू का काय लाज शरम? आम्ही तुझ्याशी बोलता आणि तू ऐकत राहलास? बघतस काय असा डोळे फोडून टाकी ना? हो बघा, ह्या कसा निसत झाला हाता. काय बोलून उपयोग नाही. बोलून काय होणार नाही आता. आता काहीतरी करू खोया. आतापर्यंत जाऊ दे म्हणत इलो त्याचा फायदा घेतोस काय तू? हा, घरात इलस म्हणजे तुका हवा तर करशील असं वाटतं का तुका? आम्ही पण बघ आता काय करतात. आता ह्याचा एकच करू भया दत्ता. हात सोड. काय करणार हस? बघशीलच मी काय करता येता. ता काय तर करूसाठी हाय रावशील तर ना. तुम्ही माका या घरातून बाहेर काढू शकत नाही. मी पण बघताय तू कसा या घरात राहत असता. यमुना, गो यमुना. काय झालं? याचा जा काय सामान ह्या घरात हा ता घेऊन ये. त्याचा गाठोडा पण घेऊन ये. आता या घरात ह्या राऊतला नाही. गणेशा, एक विचारू तुका? काय? तू ती कसली विद्या शिकतस ना? हो. ते ना सगळ्या इच्छा पूर्ण जातात का रे? मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करता येते आणि मी हे सगळं घरासाठीच करतो. ती शक्तीच घरावरचं प्रत्येक संकट दूर करेल. सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित जातं. पण माझा काय? आत्या, तुझं सुद्धा सगळं व्यवस्थितच होईल. माझी एक इच्छा असा, तुझ्या इद्यान पुरी जातली. सांग मरे. आत्या, ती विद्या अशी लगेच शिकता नाही. मग काहीतरी उपाय असलो तर सांग मका. उपाय आहे पण कठीण आहे. नाही जमणार. जमात रे, सगळा जमात. त्यांना जर माझं आयुष्य बदलणार असत ना तर सगळा करीन मी. किती पण अवघड उपाय असा देत मी तो उपाय करीन. पण माका सांग. आत्या, अगं नाही जमणार. तू
तू पण माझी मदत करूचस नाही, तू पण इतरांसारखंच असस. आत्या बस आधी. खरंच तसं काही नाहीये. तुला होणारा त्रास मला कळत नाहीये का? आणि तुला आनंदात बघून मला सुद्धा आनंदच होणार आहे ना. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या मला आवडणार नाहीये का? हा, पण खरंच खूप कठीण आहे. सगळ्यांनाच नाही जमत. मी सांगते ना, माका जमत. मी सगळं करीन. माझ्यासाठी सांग राजा. बर, आधी आधी एक सोपा उपाय सांगतो, तो करून बघ. काय? रोज कावळ्यांना दही भात दाखव. एवढंच? करीन करीन. मी रोज कावळ्यांका दही भात घालते. डॅड, डॅड. आरती शुद्ध येते त्याला. हा. माधव, हे माधव, डोळे उघड. डोळे उघड. उठून बस. ये डॅड बसा. उठ, उठून बस. बस. उठून बसा. हळू. ये मागे टेकून बस. बाबा, डॅडना पाणी दे. हो. बरं वाटतंय? हे काय झालं होतं मला? मी इथे का आलोय? सांगते सगळं. आधी आपण रूम मध्ये जाऊया. आर्चिस, डॅडला घेऊन चल रूम मध्ये. डॅड, तुम्ही जिना चढू शकाल ना? हो रे हो, चढेन मी जिना. चला. हळू. चला. हळू हळू. तुझ्या औषध कधी या घरात पाऊल टाकूक दिलंय नाही मी, कारण ते ना माझ्या पोरांची हाल केल्या नसते, या घराचा वाटोळा केल्या नसता. आणि तू तू या घरातीलच आणि तू पण ताच करूक बघतस. पण मी खंबीर असय, तुका परत या घरात घेऊचंय नाही मी. दादा, काय झाला? काय झालं तर विचार आहे का? आता कित्याक सांभाळस याला? अरे या घराची चाकरी केली आहेस ना तू, इमानी रावलस आणि ह्या का पोचलास. सगळं माहित असून सुद्धा ह्याका तुझ्याकडे राहूक दिला आईने का? तर आवस कशी असली तरी पोरांची हाल नको म्हणून. सापाची जात म्हणून चावतलीच. काय गो, काय केलंस? सांग सांग ना, आता का वाचा बसली? हे ना माधवाक काहीतरी खाऊक घातल्यात आणि त्याका चक्कर इली. काय काय गो सुषमा? अगो त्या माणसान सुपारीच्या खांडाक पण हात लावला नाही. त्यांना तू काय खाऊ घातलास? ह्या अजून काय करत त्याचा नेम नाही. त्याच्या आधी आम्हीच हे का हे घे सामान. घराबाहेर काढतास? वय आता ही अवदसा या घरात नको, नाहीतर गावातली लोक आमका वाळीत टाकतली. ह्या आयसर बाहेर पान खात राहतला आणि गावातली लोक बघतली. हे काय क्लास नाही, पण आमका लाज हा ना. हे का काय फरक पडणार नाही. खाण तशी माती. यमुना दे सामान.
आणि परत ह्या घराकडे नजर वर करून बघा नको. जाय सोन. काय रे गणेशा, कावळ्यांक दही भात घातल्यावर सगळ्या इच्छा पुरे जातात. होतील, पण तुझी इच्छा काय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ती पूर्ण करण्यासाठी ज्याचा त्याचा मान त्याला द्यावाच लागेल. काय तुझी इच्छा? नाही, इतक्यात नाही सांगूच. येळ येईल काय तुकच आधी सांगेल. ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा सांग. आपण मी सांगितलेला हा उपाय नक्की करा, चुकवू नकोस. खरी किती गुणाचं असंच गणेशा तू. तुकाच माझा भला करता. आता बाकीची सगळी नुसती माझ्या मरणावर टपलेली असत. आत्या, तुला कुणी काही करणार नाही, काही बोलणार नाही. हं? तू असंच ना, मग आता माका कशाची भीती नाही वाटत. पण हो दही भात कावळ्यांकाच किती घालायचो? आपल्याच वंशातले अतृप्त आत्मे आहेत ते. त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात. दहीभात दाखवून आपण त्यांना तृप्त करायचं, मग ते आपल्या वाटेतले सगळे संकट दूर करतात. पण दहीभात देऊन सुद्धा काय नाही झालं तर? सांगितलं ना, ज्याचा त्याचा मान त्याला द्यावाच लागेल. म्हणजे दहीभात दाखवून सुद्धा काही झालं नाही तर रक्त द्यावं लागेल. माधव, कसं वाटतंय आता? अगं नाही, ओके आहे. डोकं जरा गरगरतंय. अजून आराम कर थोडा वेळ, म्हणजे बरं वाटेल. मामा, काय झालं? आपण परत जाऊया मुंबईला. आजचीच असं घाबरून परत जायचं का आपण? मामा, याआधी डॅडना बरं वाटत नव्हतं ना इथे? अरे तेव्हा ट्रीटमेंट झाल्यावर बरं वाटलं ना. पण हे काही थांबणार नाही. आजची हे पान खाल्ल्यामुळे झालंय, बाकी काही नाही. कम ऑन मामा, दिस इज जस्ट अ रिझन. पण असं सतत जर काहीतरी सुरू राहिलं तर? आर्ची, ह्या सगळ्या घटना ना अशाच सुरू राहणार. आज सुषमाने डॅडला पान दिलं, याआधी छायाच्या अंगात आलं होतं. हे असंच होत राहणार, कारण हे थांबवण्याचा कुणी प्रयत्नच करत नाहीये. या सगळ्याला जेव्हा विरोध होईल ना, तेव्हाच ते बंद होईल. मामा, मला डॅडची अवस्था तर नाही बघवत आहे. तुझ्या डॅडला मी सांगितलं होतं त्या सुषमापासून लांब राहा, ते यासाठीच ना. पण नाही ऐकलं. आर्ची, तुला तुझ्या मामावर विश्वास आहे ना? डोंट वरी, डॅडला काहीही होणार नाही. आणि आपण मुंबईला जाऊया ना परत, पण इथले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतरच. तुझ्या मामानी चॅलेंज घेतलंय ना, ते पूर्ण तर करायलाच हवं ना. चला रे घरात. काय गो सुषमा?
वकील काका, सुषमा बोलताय. खय हात अशाल थैसून आत्ताच्या आत्ता निघा आणि पोलिसांका घेऊन येवा नायकांच्या वाड्यावर.